Hello dear student, once again welcome to my video. Today we are going to discuss pronoun topic. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा प्रोनाउन्स हा टॉपिक पाहिलेला आहे, जो की प्रोनाउन्स मध्ये आपण काइंड्स ऑफ प्रोनाउन्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपला फर्स्ट टाइप जो आहे पर्सनल प्रोनाउन, सेकंड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, थर्ड नंबरचं एम्फॅटिक प्रोनाउन, फोर्थ आपला रिलेटिव्ह आणि फिफ्थ इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. एवढे प्रोनाउन्सचे टाइप्स आपले डिस्कस करून झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पर्सनल प्रोनाउन्स वरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात हे सुद्धा आपलं डिस्कस करून झालेलं आहे. पर्सनल प्रोनाउन्स मध्ये आपण एरर्स वरती क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत हे थोडं आपण एक्झाम्पल्स द्वारे समजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स ह्या दोन प्रोनाउन्स मध्ये डिफरन्स कशा पद्धतीने आहे, कारण की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स आपल्याला सेम आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. सेल्फ वाले जे की या ठिकाणी सेल्फ हा जो आहे तो सफिक्स ऍड केला जातो, जसं की आयचा जो आहे तो आहे माय सेल्फ, त्याचबरोबर वीचा आहे आवर सेल्फ, त्याचबरोबर हिचा हिमसेल्फ वगैरे हे आपल्याला माहितीच आहेत. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स सेम आहेत, परंतु दोघांचा जो यूज आहे तो यूज मात्र वेगळ्या पद्धतीने केला जातो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा केव्हाही सेंटेन्समध्ये वर्बच्या नंतर केला जातो. जर ओळखायचा असेल आपल्याला, रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फॅटिक सेम आहेत, परंतु ओळखायचं कसं हा आपल्यासमोर क्वेश्चन असतो. त्यावेळेस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर आपल्याला ओळखायचा असेल तर तो केव्हाही वर्बच्या नंतर यूज केला जातो. आणि एम्फॅटिक प्रोनाउन जो आहे तो सब्जेक्टला लागून दिलेल्या सेंटेन्समध्ये जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टसाठीच एम्फॅटिक प्रोनाउन्सचा यूज केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल आय माय सेल्फ पवार रसिका, ओके एक्सेट्रा. अशा पद्धतीने आपण आपलं ज्यावेळेस स्वतःचं इंट्रोडक्शन करतो त्यावेळेस आपण आय माय सेल्फ, आपण डायरेक्टली माय सेल्फ म्हणून सांगतो, परंतु ते चुकीची मेथड आहे. ज्यावेळेस आपण स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो त्यावेळेस आपण काय करायचं, आय माय सेल्फ हा वर्ड यूज करायचा. त्या ठिकाणी आपल्याला एम्फॅटिक प्रोनाउन्सचा यूज करायचा आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन्स हे दोन्ही प्रोनाउन्स मधला डिफरन्स आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. दोन्ही प्रोनाउन्स सेम आहेत. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आपल्याला माहितीच आहेत, आपण डिस्कस केलेलेच आहेत. हू असेल, हुम असेल, हुज असेल, याचा यूज हा पर्सनसाठी केला जातो. हूचा यूज हा सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणून केला जातो. त्यानंतर हुमचा यूज हा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणून केला जातो आणि हुजचा यूज हा पॉझिटिव्ह फॉर्म म्हणून केला जातो. त्यानंतर आपण बघितलेले रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये दॅटचा सुद्धा यूज केला जातो. रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये बटचा सुद्धा यूज केला जातो. रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये सोचा देखील यूज केला जातो आणि विच एक यूज केलं जातं आणि वॉट पण यूज केलं जातं. आणि हेच प्रोनाउन्सचा यूज हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये सुद्धा केला जातो. रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज आपण डिस्कस केलेला आहे, ज्यावेळेस दिलेल्या सेंटेन्समध्ये टू क्लॉजेस जॉईन करण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो. त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं सुद्धा म्हणू शकतो. आपण टू क्लॉजेस जॉईन करण्यासाठी हू, हुम, हुज, दॅट, बट या रिलेटिव्ह विच आणि वॉट या रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो. ठीक आहे, त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं सुद्धा म्हणू शकतो. क्लॉजेसमध्ये आपल्याला परत डिस्कस करायचंच आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन्स माहिती असणं गरजेचं आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये ज्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो तो क्लॉज म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल, टू क्लॉजेस जॉईन करण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो. नंतर आपण बघितलेलं आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. या पद्धतीचे रिलेटिव्ह प्रोनाउन्सचे जे एक्झाम्पल आहेत तेच एक्झाम्पल इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्सचे सुद्धा आहेत, परंतु इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज जो आहे तो क्वेश्चन विचारण्यासाठी केला जातो. हे आपण डिस्कस केलेलं आहे. हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, वॉट असेल, याचा यूज हा आपण केव्हाही क्वेश्चन विचारण्यासाठी केला जातो. त्याला आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच रिलेटिव्ह प्रोनाउन्स आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स हे जरी सेम असले तरी रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा टू क्लॉजेस जॉईन करण्यासाठी केला जातो आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा क्वेश्चन विचारण्यासाठी केला जातो. हे आपण डिस्कस केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. आणि त्याचबरोबर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन हे सुद्धा आपले पॉईंट्स डिस्कस करून झालेले आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे राहिलेले जे प्रोनाउन्सचे पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट जो आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे, 5th नंबरचा जो प्रोनाउन्स आहे तो कुठला आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. सॉरी,
डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स कुठले आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये दर्शक सर्वनाम असं म्हणू शकतो. म्हणजे एखादी थिंग्स आपल्याला जर शो करायचं असेल ते त्यासाठी जे प्रोनाउन्सचा यूज केला जातो त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतो. जसं की आपण त्याचे एक्झाम्पल म्हणजे डेफिनेशन असंही म्हणू शकतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज टू पॉइंट आउट पर्सन्स ऑर थिंग्स कॉमनली यूज्ड इन स्पोकन लँग्वेज. पर्सन किंवा थिंग्स शो करण्यासाठी आपण कॉमनली ज्या वर्ड्सचा यूज करतो त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतो. त्यामध्ये जर आपल्याला एक्झाम्पल पाहायला गेलं तर धीस, दॅट, दीज, दोज. ओके. दिस, दॅट, दीज, दोज हे जे एक्झाम्पल आहेत ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचे आहेत. या ठिकाणी दिसचा यूज हा आपल्याला एकदम जवळची वस्तू किंवा जवळची व्यक्ती जर शो करायची असेल तर त्यावेळेस आपण दिसचा यूज करू शकतो. दॅटचा यूज हा दूरची वस्तू दाखवण्यासाठी करतो. त्याचबरोबर दिसचा यूज हे सांगण्याची गरज नाही तरी मी सांगत आहे. दिसचा यूज हे आपल्या जवळचे व्यक्ती पण खूप सारे आहेत. प्लुरलसाठी दिसचा जो प्लुरल आहे तो दीज आहे आणि दॅटचा जो प्लुरल आहे तो दोज आहे. या ठिकाणी दिस आणि दॅटचा यूज हा सिंग्युलरसाठी केला जातो आणि दीज आणि दोजचा यूज हा प्लुरलसाठी केला जातो. या ठिकाणी हे जे वर्ड्स आहेत ते काय आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. त्याचसोबत सच हे सुद्धा काय आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सच आहे. सच याचा सुद्धा यूज हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल दिस इज माय अम्ब्रेला किंवा फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊयात आपण. या ठिकाणी दिसचा यूज आपण दिलेल्या सेंटेन्समध्ये वाक्याच्या सुरुवातीलाच केलेला आहे आणि पेन दाखवण्यासाठी आपण दिसचा यूज केलेला आहे. त्यामुळे हे जे प्रोनाउन आहे ते काय आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे. अशा पद्धतीनं दॅटचा सुद्धा यूज करू शकतो. दिसचा, दोजचा अशा पद्धतीनं खूप सारे एक्झाम्पल्स आपण बघू शकतो. परंतु आपल्याला लक्षात आलंच असेल डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा केव्हा केला जातो ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे इनडेफिनाइट प्रोनाउन्स. आता या ठिकाणी इनडेफिनाइट प्रोनाउन्स आपण फर्स्टली इरेज करूया. सिक्स नंबरचा जो आहे तो कुठला आहे इनडेफिनाइट प्रोनाउन. त्यालाच आपण अनिश्चित प्रोनाउन्स असं सुद्धा म्हणू शकतो. अनिश्चित सर्वनाम असं त्याला मराठीत म्हटलं जातं. तर इनडेफिनाइट प्रोनाउन्स म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी बाहेर आलेला आहे त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल माहिती नसतं की कोण आहे. म्हणजेच मेल आहे फिमेल आहे आपल्याला माहिती नसतं परंतु आपण सहज म्हणतो की कोणीतरी आहे समवन. त्यासाठी आपण समवनचा यूज करतो. ठीक आहे. म्हणजे इनडेफिनाइट अनिश्चित जे की आपल्याला माहिती नसतात कोण आहे ते त्यावेळेस त्याचा यूज हा त्यालाच आपण इनडेफिनाइट प्रोनाउन्स असं म्हणू शकतो. त्याची जर डेफिनेशन पाहायला गेली तर पहा इनडेफिनाइट प्रोनाउन आर यूज टू डिनोट पर्सन्स ऑर थिंग्स इन अ जनरल वे. पर्सन किंवा थिंग्ससाठी जनरली आपण इनडेफिनाइट प्रोनाउन्सचा यूज करतो. दे डू नॉट रेफर टू एनी पर्सन ऑर थिंग इन पर्टिक्युलर वे. आपण त्याचा एकदम पर्टिक्युलरली आपल्याला माहिती नसते ते व्यक्ती कोण आहे त्यावेळेस आपण इनडेफिनाइट प्रोनाउन्सचा यूज करतो. दे आर 18 इन नंबर आर दे आर फॉलोज. या ठिकाणी टोटल इनडेफिनाइट प्रोनाउन जर आपल्याला पाहायला गेलं तर टोटल किती आहेत 18 आहेत इनडेफिनाइट प्रोनाउन. त्या ठिकाणी जर इनडेफिनाइट प्रोनाउनचे जर एक्झाम्पल बघायला गेले तर आपल्याला माहितीच आहे वन वाले. मग वन मध्ये समवन असेल, नो वन असेल, एव्हरीवन असेल, एनीवन असेल. ठीक आहे. वन वाले. परत बडी वाले समबडी असेल, नोबडी असेल, एनीबडी असेल, एव्हरीबडी असेल. या ठिकाणी वन वाले झाले, बडी वाले झाले, नंतर थिंग वाले समथिंग असेल, एनिथिंग असेल, नथिंग असेल आणि त्याचबरोबर एव्हरीथिंग असेल. थिंग वाले, बडी वाले, वन वाले हे जे वर्ड्स आहेत ते सर्व इनडेफिनाइट प्रोनाउन्स आहेत. त्याच्यासोबत वनचा सुद्धा यूज हा इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणूनच केला जातो. त्याचबरोबर आपण पाहिलेलं असेल फ्यू हा जो वर्ड आहे FEW फ्यू हे सुद्धा इनडेफिनाइट प्रोनाउन आहे. त्याचबरोबर सम असेल, अदर्स असतील, ऑल असेल हे सुद्धा इनडेफिनाइट प्रोनाउन्स आहेत. इनडेफिनाइट प्रोनाउन्स कुठले कुठले आहेत लक्षात आले बडी वाले, थिंग वाले, वन वाले. त्या ठिकाणी आता
बडी म्हटलं तर समथिंग असेल, एनिथिंग, सॉरी थिंग म्हटलं तर समथिंग असेल, एनिथिंग असेल, एव्हरीथिंग असेल, नथिंग असेल. बडी म्हटलं तर समबडी असेल, एनीबडी असेल, नोबडी असेल आणि एव्हरीबडी असेल. अशा पद्धतीचं वर्ड सुद्धा तसंच आहे. त्याच्यानंतर ते सोडून परत फ्यू हे सुद्धा इंडेफिनाइट प्रोनाउन आहे. ऑल हे देखील इंडेफिनाइट प्रोनाउन आहे. ऑदर हे सुद्धा इंडेफिनाइट प्रोनाउन आहे. त्याचबरोबर वन हे देखील इंडेफिनाइट प्रोनाउन्स आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघूयात आपण इंडेफिनाइट प्रोनाउनचे. नथिंग मोर वॉज हर्ड टू हिम. नथिंग मोर वॉज हर्ड ऑफ हिम. या ठिकाणी पहा नथिंगचा यूज केलेला आहे. हे जे नथिंग आहे ते काय आहे, इनडेफिनाइट प्रोनाउन आहे या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. फ्यू एस्केप्ड अनहर्ट. या ठिकाणी फ्यू हे जे प्रोनाउन यूज केलेले आहे ते देखील इनडेफिनाइट आहे. म्हणजे लक्षात आलंच असेल इनडेफिनाइट प्रोनाउन कशाला म्हटलं जातं, अनिश्चित. नथिंग या ठिकाणी फ्यू म्हणजे खूप कमी. फ्यू याचा अर्थ पण ऍक्च्युली आपण सांगू शकतो का त्याची संख्या वगैरे नाहीये या ठिकाणी. तर अशाच पद्धतीचे जे वर्ड्स यूज केले जातात त्यालाच आपण इनडेफिनाइट प्रोनाउन असं म्हणतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण प्रोनाउन्स मध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स पाहिलेला आहे, इंडेफिनाइट प्रोनाउन्स पाहिलेला आहे. नेक्स्ट बघूयात आता आपण. या ठिकाणी इंडेफिनाइट प्रोनाउन्स सगळ्यांना समजला असेल. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आपलं झालेलं आहे. नंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. 1 मिनिट. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स मध्ये कुठले प्रोनाउन येतात हे बघूयात आपण. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स कशाला म्हटलं जातं. या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड टू रेफर पर्सन और थिंग्स. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड टू रेफर पर्सन और थिंग्स टेकन ॲट अ टाइम. पर्सन और थिंग्स साठी याचा यूज केला जातो, त्यालाच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ईच असेल, आयदर असेल, नायदर असेल. ठीक आहे. या ठिकाणी ईच, आयदर, नायदर हे जे आहेत ते काय आहेत, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत. या ठिकाणी ईच म्हणजे प्रत्येकी असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. आयदर मीन्स दोन्हीपैकी एक, यासाठी आयदरचा यूज केला जातो. आणि नायदरचा यूज दोन्हीपैकी एकही नाहीये तर त्यासाठी नायदरचा यूज केला जातो. ओके. तर फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. ईच ऑफ अस विल गेट शेअर. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स कुठले आहेत. ईच असेल त्यालाच ईदर असं सुद्धा म्हणू शकतो आणि नीदर. ओके. हे काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. याचा यूज कसा होतो हे बघूयात आपण एक्झाम्पल द्वारे. ईच ऑफ अस विल गेट शेअर. ओके. या ठिकाणी आता हे जे ईच आहे ते ईच प्रत्येकी या अर्थाने यूज केलेलं आहे. त्यामुळे या दिलेल्या सेंटेन्स मध्ये ईच जे यूज केलेलं आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्सचा यूज केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आयदर ऑफ दीज मेन मे बी रिजेक्टेड.
either of these men may be rejected. या ठिकाणी पहा ईचचा यूज हा प्रत्येकीसाठी केला जातो. आयदरचा यूज हा दोन्हीपैकी एक. आयदर ऑफ दीज मीन्स प्लुरल यूज केलेला आहे. मे बी रिजेक्टेड दोन्हीपैकी एक या ठिकाणी आयदरचा यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे नायदर ऑफ देम हॅज द. ठीक आहे राहू दे. आपण हे ईच आणि आयदर वरनं आपल्याला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो. फक्त तुम्हाला कुठले प्रोनाउन्स आहेत हे लक्षात ठेवायचे. ईच, आयदर, नायदर हे कुठले आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत. इनडेफिनेट प्रोनाउन्स मध्ये आपण बघितलं होतं वन वाले, थिंग वाले आणि बडी वाले, ऑल आणि फ्यू. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये आपण बघितलेलं आहे दिस, दॅट, दिस, दोज. हे फक्त एक्झाम्पल जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला प्रोनाउन्स हे ओळखण्यासाठी खूप इझी पडतं. नेक्स्ट जो आहे तो बघूयात आपण रेसिप्रोकल प्रोनाउन. रेसिप्रोकल प्रोनाउन. ठीक आहे. द रेसिप्रोकल प्रोनाउन्स कशाला म्हटलं जातं. रेसिप्रोकल प्रोनाउन्स एक्सप्रेस अ म्युच्युअल और रेसिप्रोकेटेड रिलेशनशिप. या ठिकाणी रेसिप्रोकल प्रोनाउन्सचा यूज हा संबंध दर्शवण्यासाठी परस्पर संबंध कशा पद्धतीने आहे ते शो करायचं असेल तर या ठिकाणी रेसिप्रोकल प्रोनाउन्सचा यूज केला जातो. या ठिकाणी ईच अदर आणि वन अनदर असे टू एक्झाम्पल्स आहेत. ईच अदर अँड वन अनदर. ओके. रेसिप्रोकल प्रोनाउन्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते ईच अदर आणि वन अनदर असे टू एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी. आणि ईच अदरचा यूज हा केव्हा केला जातो ज्यावेळेस टू थिंग्स किंवा टू पर्सन्स यातील जर आपल्याला संबंध रिलेशनशिप दाखवायची असेल तर त्यावेळेस ईच अदरचा यूज केला जातो. टू पर्सन किंवा टू थिंग्स मधील जी रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप जर शो करायची असेल तर त्यावेळेस आपण ईच अदरचा यूज करतो. आणि वन अनदरचा यूज टू प्लस मोर मीन्स या ठिकाणी वन अनदरचा यूज दोनपेक्षा जास्त जर पर्सन्स किंवा थिंग्स असतील तर त्याच्यासाठी आपण वन अनदरचा यूज करतो. ठीक आहे. ईच अदरचा यूज हा टू अनदरचा यूज हा टू प्लस मोर दॅन या ठिकाणी दोनपेक्षा जास्त पर्सन किंवा थिंग्ससाठी या ठिकाणी वन अनदरचा यूज केला जातो रेसिप्रोकल प्रोनाउन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल बघूयात आपण द टू गर्ल्स हेटेड ईच अदर. या ठिकाणी दोन मुलींचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर टू गर्ल्स हेटेड ईच अदर या ठिकाणी पहा. या ठिकाणी टू गर्ल्स मध्ये आपण रिलेशन दाखवलेलं आहे. दोन गर्ल्स साठी आपण ईच अदरचा यूज केलेला आहे. आता वन अनदरचा यूज केव्हा केला जातो पहा. या ठिकाणी एरर वरती तुम्हाला क्वेश्चन कसा दिला जातो. या ठिकाणी एरर वरती काय केलं जातं तर टू गर्ल्स आर हेटेड वन अनदर असं दिलं जातं. त्यावेळेस ते जर वन अनदर असेल तर त्यावेळेस काय असेल ते रॉंग असेल आणि तुम्हाला करेक्शन करून तिथे काय लिहायचं आहे ईच अदर लिहायचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे ईच अदरचा यूज हा दोन मुली म्हणजे दोन व्यक्ती किंवा दोन थिंग्ससाठी केला जातो.
इच अदरचं, त्यामुळे करेक्ट काय असेल इच अदर असेल. ज्यावेळेस अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स विचारले जातात त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे. नंतर पाहूयात आपण वन अनदरचं. वी मस्ट ऑल ट्रस्ट वन अनदर. या ठिकाणी पहा वन अनदरचा यूज कशासाठी केला जातो? ऑल, म्हणजे दोनपेक्षा जास्त जर व्यक्ती असतील तर त्यासाठी वन अनदरचा यूज केला जातो. या ठिकाणी तुम्हाला एरर वरती काय केलं जाईल? या ठिकाणी वन अनदर ऐवजी तुम्हाला काय दिलं जाईल? इच अदर. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे दिलेला एरर काय आहे ते आपल्याला रॉंग करून त्या ठिकाणी काय लिहायचं आहे? वन अनदर यूज करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपण जे प्रोनाऊनचे जे पॉईंट्स पाहिलेले आहेत ते सगळ्यांना नक्कीच समजले असतील. आपण लास्ट लेक्चरमध्ये जे डिस्कस केलेले आहेत त्याच्यानंतर राहिलेले जे प्रोनाऊन्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स, इंडेफिनेट प्रोनाऊन्स, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स, रेसिप्रोकल प्रोनाऊन्स. या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्समध्ये आपण पाहिलेलं आहे दिस, दॅट, दिस, दोस याचा यूज केला जातो. इंडेफिनेट प्रोनाऊन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे समबडी, समवन, समथिंग, एव्हरीबडी वगैरे, ऑल, फ्यू अशा पद्धतीचे आपण एक्झाम्पल हे इंडेफिनेट प्रोनाऊन्स मध्ये पाहिलो. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे इच असेल, आयदर असेल, नायदर असेल तर इचचा यूज कशासाठी केला जातो? आयदरचा यूज कशासाठी केला जातो? नायदरचा यूज कशासाठी केला जातो? हे आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट पाहिलोत आपण रेसिप्रोकल प्रोनाऊन्स. रेसिप्रोकल मध्ये आपण पाहिलो इच अदर आणि वन अनदर. या ठिकाणी इच अदरचा यूज हा ओनली टू पर्सन्स किंवा टू थिंग्ससाठी केला जातो आणि वन अनदरचा यूज हा दोनपेक्षा जास्त लोकांसाठी किंवा थिंग्ससाठी या ठिकाणी वन अनदरचा यूज केला जातो. या टॉपिकमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की प्रोनाऊनचे काइंड्स आपण पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. तर या ठिकाणी आपला जो प्रोनाऊनचा जो टॉपिक आहे तो फिनिश झालेला आहे.